स्टार्ट. आज शिवजयंतीच्या या पवित्र आणि संपूर्ण देशात आणि राज्यात उत्साहाच्या दिवसाला या वातावरणाला कुठेतरी गालबोट लावलं पाहिजे. गालबोट लावण्याचं काम हे राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केलं. म्हणजे लोकांनी किंवा भारतवासियांनी विचार केला पाहिजे की जे नेते देशाचं नेतृत्व करायची स्वतःला त्या इमेजमध्ये आपल्याला दाखवतात, ते शिवजयंतीच्या दिवशी जर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या ट्विटमधनं श्रद्धांजली वाहत असतील तर हा मुद्दाम केलेला प्रकार आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्यावर अढळ प्रेम करणाऱ्या शिवभक्तांचा मुद्दामून अपमान करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भावना दुखल्या पाहिजेत, काहीतरी त्यातून वेगळं घडलं पाहिजे. हे खरंच हे वाटते की एवढ्या मोठ्या नेत्याला एवढं पण कळत नाही की काय ट्विट करावं, काय हे करावं. बरं, जे त्यांची टीम असेल, खरं म्हणजे हे ट्विट जे आहे त्यांचे जे सल्लागार असतील त्यांना तरी खरं म्हणजे बुद्धी पाहिजे किंवा आपण काय ट्विट करतोय, काय लिहितोय. आणि दुर्दैवानं हा प्रकार जो आज झालाय हा अतिशय निंदनीय आहे. असं पण काँग्रेसला कधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल प्रेम, निष्ठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा इतिहास, मराठी माणसाचा इतिहास हा बाहेर यावा, देशभरामध्ये पोचावा, कळावं, असं काँग्रेसनं कधी त्यांच्या एवढ्या वर्षाच्या राजवटीत केलं नाही. कधी त्यांनी दाखवण्याचं काम केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यावर आता कळस म्हणजे आजचं हे राहुल गांधींचं ट्विट आहे. त्यामुळं आता जनतेनं खरं म्हणजे ठरवलं पाहिजे की अशा दुर्दैवानं म्हणजे अशी ही जी नेते आहेत, नेतृत्व आहे, यांना आता घरी तर बसवलेलंच आहे, पण आता ह्यांना पण कायमचा ह्यांच्या हातामध्ये नारळ देऊन ह्यांना तुम्ही आता जरी स्वतःला तरुण समजत असलं तरी आता रिटायरमेंट तुम्ही घ्या. कारण आता हे अशा पद्धतीनं जर ट्विट यायला लागले, आज छत्रपतींचं झालंय, उद्या संभाजी महाराजांचं होईल, परवा आणि कोणाचं तरी होईल. हे राजमाता जिजाऊंबद्दल पण आज ना उद्या ही काँग्रेसचे नेते काही ना काहीतरी बोलतील. हे काही मागं पुढं बघणार नाहीत आणि स्वतःची वोट बँक जपण्यासाठी काही करण्याचा प्रयत्न या काँग्रेसच्या नेत्यांकडनं आतापर्यंत पण झाला आहे आणि हा सुद्धा त्याचाच भाग आहे. त्यामुळं मी सर्व शिवभक्तांच्या वतीनं, आमच्या संपूर्ण घराण्याच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं राहुल गांधींचं म्हणजे त्यांचं निषेध व्यक्त करतो. त्यांच्या या ट्विटचं अतिशय म्हणजे तीव्र शब्दांमध्ये निषेध सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आता ते म्हणतील की चुकून झालं, टायपिंग काय झालं किंवा हे आता हे सारवासारव करण्याच्या ह्याच्यावर कुणी विश्वास ठेवू नये. हे जे आहे ते करत असताना ह्यांना कळायला पाहिजे होतं आपण काय करतोय. आणि 100% हे पूर्ण समजूनच केलेलं आहे असं माझं तरी मत आहे. म्हणजे आजच्या दिवशी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या पाहिजेत, हा प्रयत्न याच्या मागचा काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा.